हे बघ, आपलं एकलकोंडेपण हे आपल्या बरोबर असतंच. म्हणजे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये जे लिहिलेलं आहे, की आपुलाच वाद आपणाशी. आपण स्पर्धा करावी आपल्याशीच करावी. हं. 3 वर्षापूर्वी मी कसा होतो, आज कसा आहे. हे बघितलं की स्पर्धा संपली. बाकीच्यांबरोबर स्पर्धा नसते. तो भ्रम असतो किंवा तुझ्या मनात त्याच्याविषयी असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची ती एक कहाणी चालू राहते. ती कशासाठी चालू ठेवायची? तू स्वतःविषयी ती बऱ्या वाईट गोष्टीची कहाणी चालू ठेव. हं. तर मला असं वाटतं की तो एकलकोंडेपणा असला तरी आपला संवाद महत्वाचा आहे. स्वतःचा स्वतःशी होणं, की एखाद्या दिवशी आपण कोणाला तरी कडवटपणे बोललो तर आपल्याला त्याविषयी खंत वाटून आपण नाही यार आपण एवढं बोलायला नको होतं म्हणून आपल्याला सांगता यायला पाहिजे. बऱ्याचदा असे प्रसंग घडतात बघ. हं. तिथे खूप इंटेन्सिटी काहीतरी तेवढ्यापुरतं घडतं आणि मग एक 2 तासांनी तेच पुन्हा दोघं जण तो म्हणतो सॉरी आम्ही थोडं लाऊड बोललो यार मला नव्हतं बोलायला पाहिजे. दुसरा हं. म्हणतो हा मी पण चिडलो होतो यार. त्या वेळीच्या त्या गोष्टी आहेत. बरोबर. तर तुम्हाला टाळता येतात का? आणि मग हे सगळं सकल स्वतंत्र आपल्याला मनातल्या मनात चाललेलं आहे. ते द्वंद्व मिटवता येतं का? अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे एकटेपणा असतोच माणसाचा. कुठलाही मनुष्य हा एकटाच असतो. तो फक्त गरजेनुसार त्याची काय म्हणूया त्याचं कम्फर्ट झोन शोधत असतो. कधी स्वतःचा राग येतो? बऱ्याचदा येतो. कारण शेवटी माणूस म्हणून आपण बऱ्याचदा आपण काही 100% चांगलंच वागतो असं काही नाही. माणसाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या बरोबर असतात. तर त्यावेळी आपल्याला वाटतं की आपण हे कशाला करायला पाहिजे होतं. म्हणून स्वतःचा राग येतो पण. कधी-कधी स्वतःविषयी छानही वाटतं, हं. की आपल्याला पटकन ते सुचलं हे किती मस्त असंही हं. वाटतं. दोन्ही गोष्टी असतात. तुमच्याविषयी लोकांनी केलेली एक चुकीची समजूत, जी तुम्हाला इथे आता स्पष्ट करायची अशी आहे का कोणती? नाही, मी तुला मगाशी त्याविषयी दीर्घ बोललो, हां. की मी कुणाचं तरी ऐकून कुणाविषयी हां. मत बनवू नये. हं, त्यात हं. मी दीर्घ सांगितलंय ते. हं, हं, हं. एवढंच माझं म्हणणं आहे. मी थकलोय असं मनापासून कधी वाटलंय का? कधी-कधी वाटतं असं, आता आपण थकलोय. पण थकलोय म्हणजे काय? त्याचंही कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. हं, हं. म्हणजे कशाने थकलो आपण? मग आपल्याला आता काम नको काही काळ. काही काळ आपण निवांत बसू. मग नुसतंच बघणं. तुला मी सांगतो, गॅलरीत बसून आपण खाली जगाकडे बघणं हा सुद्धा उद्योगच आहे. ऑब्झर्वेशन. हां, म्हणजे तुम्ही रिकामे नसता. तुम्ही तिथे माणसं ये-जा करताना पाहता, प्राणी बघता, पक्षी बघता. दररोज आपल्याकडे येणारे पक्षी सुद्धा ऑब्झर्व्ह करणं हे सुद्धा काम आहे. हं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला व्यस्त कसं ठेवता एवढीच ती गोष्ट आहे. त्यामुळे थकवा तर येतो, तो घालवण्याचे मार्गही आहेत. जर आज सर्व काही पुन्हा सुरू करायचं असेल, तर मागे जाऊन एखादी गोष्ट कुठली बदलायला आवडेल? नाही बाबा, हे असे प्रश्न असतात ना, हे मला फार फनी वाटतात. असं काही झालं माणसाला मागे जाऊन जे घडलं ते बघ अनाकलनीय आयुष्य असतं प्रत्येकाचं. हं, कारण त्याचं आकलन झालं ना, हे झालं ना, अशी काही भानगड नसते. हं, दररोज नवीनच प्रसंग घडतो. आज हा घडतो, उद्या अजून काहीतरी घडेल, हं, परवा अजून काहीतरी घडेल. हं. तुम्हाला काय रिपेअर करावं वाटतं? मग कुठलाही माणूस म्हणेल, "मला डे 1 पासून मी सुपरस्टार झालो, असं एक छान वाटतंय मला." असं म्हणेल. एखादा म्हणेल, "मला तेव्हा सुबत्ता पाहिजे होती." हं. एखादा म्हणेल, "तेव्हा मला चांगलं खाणं-पिणं मिळालं असतं. तेव्हा जर व्यायामाचं हे आवड लागली असती, तर मी पण चांगला जरा बलदंड नट झालो असतो." वगैरे, वगैरे. तर मला काही असं वाटत नाही. हं, उलट मी ह्या सर्व निसर्गाचा, या हं. दैवी शक्तीचा मनापासून ऋणी आहे, की त्यांनी मला माझे परिश्रम बघून सातत्याने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले. जास्त. एखादी गोष्ट त्याने कमी दिली याबद्दल खंत नाही, उलट त्यांनी जास्त दिले याबद्दल आनंद जास्त. अध्यात्माशी तुमचं कनेक्शन तसं कसं आहे? म्हणजे आता आपण म्हणतो, की आपण प्रत्येक जण बऱ्याच जण असे म्हणतात, की देव आहे का? याच्यापासून सुरुवात होते. पण काही जण म्हणतात, ती चैतन्य शक्ती आहे, जी सर्व करत असते. हे जी बघ, आहे, त्या शक्तीवर एक विश्वास त्यातली असतो. गंमत अशी आहे, की कुणालाच माहिती नाही नक्की हं, काय. हं, पण समजा अज्ञात शक्ती जर समजा ती नसेल असं मानलं, हं.
तरी तिचे एवढे फॉलोअर आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं जगणारी माणसं पाहिली तर मग ती असावी असं वाटत नाही का? आता आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये, मी आता जन्मलो वाढलो म्हणून मला माहिती आहे, सप्ताह असायचे, हो. देवळात भजनं असायचे अजूनही दर आहेत. हो. हा म्हणजे काहीतरी सणावाराला आमच्याकडे तिथं खास जाऊन. गावाला जातात पण त्याच्यासाठी. त्यामुळे माणसं माणसं राहिली आहेत ना. हम्म. समजा ही शक्तीच न मानता फक्त दारूचेच अड्डे सुरू केले, जागोजागी फक्त दारू प्या, पडा, एकमेकाला शिव्या द्या, तर मग त्या माणसामध्ये, त्या जनावरांमध्ये काही फरक राहील का? विवेक बुद्धी नावाचा एक वेगळा अवयव वापर करून आपण ते आजूबाजूला, म्हणून आपण त्या शक्तीला मानतो ना. आणि तो देव असेल, मी माणसांमध्ये मानतो, मी मगाशी तुला हो, सांगितलं की माणसातला देव तुम्हाला भेटले प्रत्येक तो ह्याच्यात. भेटतोच. ज्याला ती गरज आहे आणि ज्याला ते आतून वाटतं त्याला तो भेटतोच आणि तो देवच असतो. बरोबर. आणि म्हणून ते चराचरात परमेश्वर असंही कुणीतरी सांगूनच टाकलेलं आहे ठेवलेलं ना. आहे. म्हणजे त्याला जास्त आकलन झालं असेल ना, की तो चराचरात चरात आहे. आहे. प्रत्येक गोष्ट ती मदत करणारी त्याने पाहिली असेल. बरोबर. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी ते मिळणं, हीच ती डिव्हायनिटीची शक्ती आहे, मला असं वाटतं. एक शेवटचा प्रश्न असा, की नाटक कधी करताय? म्हणजे आता आम्ही जे एवढं सगळं ऐकलेलं आहे तुमच्याविषयी आणि जो असतं ना, की मकरंद अनासपुरे पडद्यावर आता आम्ही पाहिली. प्रत्यक्ष आम्ही रंगमंचावर पाहिलेले नाहीयेत. ते नाही, पाहण्याचा मी योग कधी जुळून येतोय? जाऊबाई जोरात नावाच्या नाटकाचे 1000 प्रयोग हो. केलेला नट आहे. हं. जाऊबाई जोरात असेल, मग त्यानंतर मी केशवा माधवा केलं, त्यानंतर उलट सुलट आता मी शेतकरी बांधवांच्या याच्यावर केलं. आता मी नवीन नाटक करीन यावर्षी आहे तो मग plan. स्वतः तुम्ही असणार त्याच्यात की हो, फक्त अर्थात. निर्मिती? नाही अच्छा. नाही नाही असणार. मी निर्मिती नाटकाची कधीच केली नाही. मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेलं आहे. तर यावर्षी एक व्यावसायिक नाटक निश्चित करेन. सो एकतर आत्ता तुम्ही एक महत्वाचं म्हणजे इतकं सगळे किस्से वगैरे झाले, पण त्यातनं एक तुमच्यातला माणूस मला असा दिसला, की तुम्ही प्रत्येक माणसात देव भेटलेला पाहता. म्हणजे त्याच्यात देव पाहता किंवा ती माणसं तुम्हाला तशी भेटत गेली. तुम्ही त्यातला चांगुलपणा पाहता. त्यामुळे माणसं कशी बघायची, कशी शोधायची, त्यांच्यातलं काय घ्यायचं, हे तुम्हाला चांगलं उमगलेलं आहे. हे आत्ता एक माणूस म्हणून तुम्ही आम्हाला कळालं. हो, म्हणजे तू आणि प्रत्येकाने तेवढं सजग असणं गरजेचं आहे ना गं. हं, हं. उद्या थोडं जाता जाता आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलेल्या एखाद्या माणसाला सुद्धा थँक्यूच म्हणतो ना. निश्चित. तू रस्त्यात बघ, नकळत येतं. तुला थँक यू. खोकला आला आणि शेजारच्यानी हे पाणी घ्या असं म्हणलं तर तो थँक यू. कोण आहे? आणि नकळत आपल्या त्याला का तोंडातनं पण वाटलं येतं. असं की हं. तुम्हाला खोकला आला हं. नाही ना, पाणी द्या. आणि एक असंही पाहतो आपण की तडफडत माणूस पडला आणि त्याच्यावर जवळून मी हो, इतक्या हो काढलं ना बाबा. शूटिंग, अशी पण माणसं आहेत. आहेत. खरंच या आजच्या मी जगात ही म्हणलं अशी ना, जी झाली. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे तुम्हाला कसं वागायचं, तुमची ही किती भरायची हार्ड डिस्क ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा. हं. नाहीतर मग काही पिढ्यानंतर वेडीच माणसं जन्माला येतील. निश्चित. ते सगळे डिस्क बिघडलेले, ते तरी काय करतील असं होईल ना ते. म्हणजे आता मी विनोदी कलाकार आहे म्हणून असा विचार करतो. निश्चित. पण खूप खूप मस्त वाटलं. खूप खूप आभारी आहे. तुम्ही इतक्या दिवसांनी आपण बोलतोय आणि इतकी प्रदीर्घ मुलाखत बोलण्याचा हा योग आला. मला ही मुलाखत वाटलेली आहे. निश्चित माझ्या मनातले काही प्रश्न होते. मी काही ऐकलेलं होतं. ते मला पुन्हा जाणून घ्यायचं होतं. कारण आमची वाहिनी तशी नवीन आहे. त्यामुळे आमचे प्रेक्षक वर्ग नवीन आहेत. त्यामुळे पुन्हा कदाचित तुम्ही नव्यानं त्यांना भेटाल. हो. आणि अर्थात मला एक हे होतं, की माणूस म्हणूनही मला तुम्हाला जाणून घ्यायचं होतं. कारण मी पाहिलेलं आहे तुम्हाला इतक्या वर्षात. मागे तुम्ही विनोदाने एका चॅनलमध्ये याआधी मी काम करत होते. तुम्ही विनोदाने म्हणाला होता सगळ्यांसमोर, माझे बॉस पण होते. प्रणालीला मी लहानाचं मोठं होताना पत्रकारितेत पाहिलंय. आणि मला फार भारी वाटलं होतं, की एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्याला लक्षात ठेवणं आणि अशा पद्धतीनं बोलणं, म्हणजे हे कुठेतरी आपण पण काहीतरी छोटं-मोठं काम चांगलं केलं असेल, की जेणेकरून त्यांच्या लक्षात मी होते आणि ते असं लहानाची मोठी होताना पाहिलंय. सो हे खरंच मला पण छान वाटलेलं. म्हणजे ते अजूनही माझ्या डोक्यात फिट बसलंय आणि आपल्याला अधिकाधिक चांगलं काम करायचं हे आपण अशा मोठ्या लोकांकडनंच आपल्याला एक एनर्जी मिळते आणि आपण ते करत राहतो. असेच आपण भेटत राहू वेगवेगळ्या मंचावर. अगदी. आणि सर्व प्रेक्षकांना मनापासून सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद.